इमॅजिन करा, एक 23 वर्षाचा मुलगा रात्री 2 वाजता आपल्या खोलीतल्या पिवळ्या लाईटमध्ये एकटाच बसलाय. टेबलवर अर्धवट पिलेली कॉफी आहे, बाजूला लॅपटॉप उघडाच आहे, फोनच्या स्क्रीनवर सतत नोटिफिकेशन्स ब्लिंक होत आहेत आणि पुढच्याच क्षणी तो अचानक आपली छाती पकडतो. श्वास वेगाने चालू आहे, हृदय इतक्या जोरात धडधडतंय जणू शरीरातून बाहेर उडी मारणार आहे. त्याला वाटतं कदाचित ॲसिडिटी असेल, कदाचित स्ट्रेस असेल, पण अचानक तो बेशुद्ध पडतो आणि काही सेकंदातच सगळं संपतं. कारण हा हार्ट अटॅक होता आणि ही फक्त एक गोष्ट नाही तर आजची वास्तविकता बनली आहे. आणि याचं कारण आहे आजच्या जनरेशनचा हा स्ट्रेसफुल अनहेल्दी लाईफस्टाईल, जो स्वतःमध्ये एक टॉक्सिक जाळ्यासारखा आहे, ज्यामुळे 20 ते 30 वयोगटातील लोकांचं शरीर मेडिकली 40 ते 50 वर्षाचं वाटू लागलं आहे. कारण त्यांच्यामध्ये आज तेच हाय BP, स्ट्रेस, डायबिटीज, थायरॉईड आणि हार्ट अटॅकसारखे आजार वाढत आहेत, जे पूर्वी 40 किंवा 50 वर्षानंतर दिसायचे. मग आजचा आपला प्रश्न हाच आहे, का आज फोनमध्ये गुंतलेली ही जेनजी जनरेशन हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सकडे सर्वात जास्त फेऱ्या मारत आहे? आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये अशी नेमकी कोणती समस्या आहे ज्यामुळे एवढ्या कमी वयातही आपलं शरीर 40 ते 50 वर्षांच्या लोकांसारखं, व्यक्तींसारखं आजारांनी भरत चाललं आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या धोकादायक ट्रॅपमधून आपण स्वतःला कसं बाहेर काढू शकतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत आजच्या या एपिसोडमध्ये. तर नमस्कार मंडळी, मी आहे संदेश आणि चला सुरू करूया आणखी एका नवीन एपिसोडला. तर रात्रीचे 3 वाजलेत, टेबलवर कॉफी आणि एनर्जी ड्रिंक ठेवलेला आहे आणि देशाचा युवा ओव्हरटाईम करत आहे. कधीतरी असं झालं तर काही प्रॉब्लेम नाही, पण समस्या तेव्हा होते जेव्हा कंपनीचा प्रेशर, फायनान्शियल बर्डन किंवा बॉसचा फेवरेट बनण्याची इच्छा आपल्याला वारंवार असं करायला भाग पडते, तेही आपल्या शरीराच्या मर्यादा न समजता. आणि फक्त लेट नाईट वर्कचीच गोष्ट नाही, काम संपलं तरी आपली सवय आहे, चला झोपण्याआधी थोडा वेळ मोबाईल बघूया, आणि स्क्रोल करत करत 12चे रात्री 2, 2चे 4 किंवा 5 कधी वाजतात हे कळतच नाही. मग आपण झोपतो आणि सकाळी पुन्हा फक्त 1-2 तासाची झोप घेऊन कामाला निघतो. ही जेनजी जनरेशनची नॉर्मल लाईफस्टाईल बनली आहे. म्हणजे 18 ते 28 वर्षांच्या दरम्यानचे ते लोक डिजिटल जगात जन्मले, ज्यांचा मेंदू लहानपणापासूनच स्क्रीन, नोटिफिकेशन्स आणि कंपॅरिझनच्या वातावरणात वाढला. आणि या टॉक्सिक रिपीटेबल लाईफस्टाईलचा परिणाम दिसतो हेल्थ प्रॉब्लेम्सच्या रूपात. डेटानुसार जगभरात लाखो तरुण एन्झायटी, डिप्रेशन आणि इतर मानसिक समस्यांशी झुंज देत आहेत. अनेक सर्व्हेमध्ये तरुणांनी सांगितलं की महिन्यातील पुअर मेंटल हेल्थ डेज 3 वरून 5 ते 6 दिवसांपर्यंत गेले आहेत. म्हणजे महिन्याचा अर्धा भाग मन भारी, चिंताग्रस्त किंवा लो मूडमध्ये जाते. बरेच विद्यार्थी रोज उदास, थकलेले आणि निराश वाटतात. आणि अनेक तरुण खुलेपणाने मान्य करतात की त्यांचा मेंदू जास्त वेळ टेन्शन मोडमध्येच असतं. हे फक्त एका देशाचं चित्र नाही तर संपूर्ण पिढीचं आहे, जिथे एन्झायटी आणि डिप्रेशन जेनझीमध्ये आधीच्या पिढ्यांपेक्षा 2 ते 4 पट जास्त दिसत आहे. फिजिकल हेल्थची परिस्थितीही तितकीच गंभीर आहे. जेनझी वयोगटातील बरेच लोक अशा वेट झोनमध्ये पोहोचले आहेत जिथे डॉक्टर थेट ओबेसिटी म्हणतात, म्हणजे रिस्क झोन. 1990 पासून अडोलसेंट ओबेसिटी 4 पट वाढली आहे आणि 2022पर्यंत जवळपास 2.5 म्हणजे 2.5 बिलियन प्रौढ ओव्हरवेट किंवा ओबेसिटी कॅटेगरीत आहेत. शुगर, BP, हार्ट डिसीज हे शब्द जे पूर्वी 40 ते 50 वयानंतर ऐकू यायचे, आता 20 वर्षाच्या फाईल्सवरही लिहिले जात आहेत. आणि ही जर्नी एका दिवसात सुरू होत नाही. आधी हलका स्ट्रेस, मग झोप कमी, मग पचन बिघडणं, सतत थकवा, कधीकधी पॅनिकसारखं वाटणं, मग डॉक्टर, टेस्ट, औषधं, आणि जेव्हा वाटतं की आता कंट्रोल करायला हवं तोपर्यंत फक्त हेल्थच नाही तर फायनान्शियल कंडिशनही बिघडलेली असते. इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये चित्र आणखी स्पष्ट आहे. भारतात हार्ट अटॅकमुळे मरणाऱ्या लोकांपैकी जवळपास अर्धे लोक 50 वर्षाखालील वयोगटातील आहेत आणि 5 पैकी 1 व्यक्ती हार्ट अटॅक पेशंट 40 वर्षाखालील आहे. म्हणजे ज्याला आपण यंग एज म्हणतो
तीच आता डेंजर झोन बनली आहे. हाय ब्लड प्रेशर 25 ते 35% भारतीय तरुणांना प्रभावित करत आहे आणि ओबेसिटी व टाईप 2 डायबिटीज मागील 20 वर्षात जवळपास डबल झाली आहे. हे फक्त आकडे नाहीत, हा वॉर्निंग बोर्ड आहे. मग प्रश्न आहे, आजचा तरुण इतका स्ट्रेसमध्ये का आहे? कारण फक्त स्क्रीन आहे का की आणखी काही? सकाळी 6:30ला अलार्म वाजतो. 22 वर्षाचा रोहन अर्धवट डोळ्यांनी फोन उघडतो. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, रील्स. कोणी न्यू जॉब पोस्ट केले, कोणी परदेशात शिफ्ट झाले, कोणी नवीन कार घेतले. मग त्याच्या मनात एक विचार येतो, मी काय करतोय? पण तो लगेच तो विचार बाजूला ठेवतो. दिवसभर स्क्रीन, ऑफिसमध्ये डेडलाईन्स, फास्ट फूड, संध्याकाळी ट्रॅफिक, घरी आल्यावर पुन्हा फोन. ही फक्त रोहनची गोष्ट नाही, तुमचं देखील यामध्ये नाव येऊ शकतं आणि ही तुमचीच स्टोरी आहे. आपण एका इनव्हिजिबल ट्रॅपमध्ये अडकलो आहोत. पहिला भाग स्क्रीन ॲडिक्शन, दुसरा चुकीचा आहार आणि मुवमेंटची कमतरता, तिसरा काम आणि पैशांचा प्रेशर, चौथा भविष्याची भीती. हे सगळं मिळून एक सायकल तयार करतं. सकाळी फोन, दिवसभर स्क्रीन आणि रात्री उशिरा झोप आणि पुन्हा तेच रिपीट. मग बाहेर कसं पडायचं यातून? पहिलं, माइंडसेट बदल करायचा. हेल्थला स्कूल प्रोजेक्टसारखं घ्या. रोज थोडं काम, सकाळी उठल्यावर 30 सेकंद किंवा अर्धा तास फोन न उघडता शांत श्वास घ्या. खाताना स्क्रीन नको. दुसरं, सपोर्ट टीम. 2-3 लोक ज्यांच्यासमोर तुम्ही खरे आहात. प्रेशर असेल तर त्यांना मेसेज करा. तिसरं, बॉडी रिसेट. 7 ते 8 तास झोप. 150 मिनिट आठवड्यात चालणं किंवा व्यायाम करा. रोज 20 ते 30 मिनिट चालणं ही प्रोटेक्टिव्ह शिल्ड आहे. चौथं, हेल्थ चेकअप. वर्षातून एकदा BP, शुगर, लिपिड प्रोफाईल, थायरॉईड, व्हिटॅमिन D तपासणी. हेल्थ प्लॅन 2 लेयर्समध्ये असावं. डेली हॅबिट्स प्लस सपोर्ट सिस्टीम आणि सर्वात महत्त्वाचं, रीलच्या जगातून बाहेर येऊन रिअल जगात जगणं. ब्रेक म्हणजे फोन नाही तर खरोखर थांबणं. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जण रात्री 2 किंवा 3 वाजता झोपतात? कमेंटमध्ये प्रामाणिक उत्तर द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.